एक जाना दाता तुझे एक जाना नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने यावे तया काकुलती जे दाविती सुपंथ अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने तुका मने ओरी नुरे त्याचे खरे उपकार अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने पांडुरंगा करू ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुम सेवक झालो तुमचा लागलो निजत संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशोस्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ज्याचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारोखे मने रस होती वळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी महाकैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा यांच्या परम कृपेने आणि आशीर्वादाने वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न श्री रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या कृपेने पुण्यसलीला भगवती इंद्रायणी मातेच्या तिरी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या कृपेने आपण सर्वजण प्रातस्मरणीय वैकुंठवासी गाथा मूर्ती परमपूजनीय श्री गुरु बाबांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. आमचे परमपूजनीय श्री गुरुवर्य पितांबर महाराज शास्त्री त्यांनी सांगितलं की काय करा, सेवा करा. वास्तविक माझी सेवा झाली होती. 2 दिवसापूर्वी आपण इथं सेवा केली होती, पण त्यांनी म्हटले करावेच लागते म्हटले, म्हणून वाणावे ऐकावी त्याची सदा. विठ्ठल विठ्ठल. असो सेवके करावे सांगितले काम,
किंवा सेवकी करावे स्वामीचे वचन. त्यांची आज्ञा आणि गुरुवर्यांची आज्ञा यामुळं या ठिकाणी विराजमान सेवेसाठी मी आलेलो आहे. प्रातस्मरणीय परमपूजनीय आपले गुरुवर्य शास्त्री बाबा आहेत. प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य बाबांचा आशीर्वाद आहे. सगळ्यांची कृपा आहे. सर्व साधकांची असणारी कृपा, सर्व विद्यार्थ्यांची असणारी कृपा आणि या सगळ्यांच्या प्रेमामुळे अत्यंत सुंदर असा रात्री न कळे दिवस न कळे असा असणारा जो काय गुरुवर्य बाबांचा उत्सव, गुरुवर्य बाबांचा उत्सव आणि विद्यार्थी नाहीत असं कधी होणारच नाही. असा असणारा जो काही उत्सव आहे आळंदीमध्ये आहे, पंढरीमध्ये आहे, प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या जन्मगावी आहे. असंच नाही, तुका म्हणे गाजे वैकुंठी प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज घुले बाबांचं एक वाक्य आहे, साधू पुरुषांचं महापुरुषांचं आपण पुण्यस्मरण केलं पाहिजे. त्यांचं पुण्यस्मरण जर आपण केलं नाही तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडू नये म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रज्ञेचे निआथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोत्या भिंग देणे तैसे होईल. आपल्या बुद्धीच्या जोरावर जर आपण श्री गुरुचा महिमा प्रतिपादित करावा असं जरी चिंतन केलं तरी असं मात्र कधीही होऊ शकणार नाही. कारण इथं दुजिया थाव मोडे परेशी वैखरी बुडे तो तुम्हा कोणे तोंडे वानावासी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिथं द्वैताचा जोर नाहीसा होतो दुजिया थाव मोडे आणि परावाणी सहित वैखरी वाणी जिथं नाहीशी होते तिथं आपण आपल्या ह्या बुद्धीच्या जोरावर महापुरुषाचं वर्णन करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, जिंतले जैसे भुली पिसे आलापू घाली तैसे वानुते माऊली उपसा आहे. तू जसं एखादा मनुष्य जीव भ्रमाने आकळला जावा आणि त्यांनी बडबड करावी तसं हे श्री गुरुचं स्तवन आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांची स्तुती आपल्याला करायचं, संतांचं स्तवन करायचं. शास्त्रामध्ये असं म्हटलं, यावत जीवन त्रयो वंद्य हा वेदांत गुरु ईश्वर हा. शास्त्रांना आपल्या आयुष्यामध्ये ज्या शास्त्राने आपल्याला ज्ञान प्राप्त करून दिलं त्यांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे. परत ईश्वर आहेत, भगवान आहेत, ज्या ईश्वराने आपल्याला इंद्रिय दिले, जीव दिला, भजनाची सामग्री उपलब्ध करून दिली, ज्ञान ग्रहण करण्याची सामग्री उपलब्ध करून दिली, त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव पाहिजे. आणि ज्या परब्रह्म वस्तूने म्हणजे जे परब्रह्म स्वरूप असणारे श्री गुरु आहेत, ज्यांनी आपल्याला भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून दिलं, अशा महापुरुषांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे. सुरुवातीला ज्ञानप्राप्तीसाठी असला पाहिजे आणि ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा कृतज्ञता दोष येऊ नये यासाठी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असे जे भगवत भक्त साधू पुरुष महात्मे असतात, गुरुवर्य बाबा सांगत असतात, हे चित्तीर्थ आहेत. दोन तीर्थ असतात, एक चित्तीर्थ आणि एक भौमतीर्थ आहे. गंगा यमुना सरस्वती आदी ज्या नद्या आहेत ह्या भौमतीर्थ आहेत. ह्या भौमतीर्थामध्ये आपण स्नान केलं तर पाप जातं, पण पाप वासना जात नाही. गंगेमध्ये आपण बुडी मारली, बुडी मारल्यानंतर काय होतं, प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्री वैद्य बाबा सांगायचे, बुडी मारल्यानंतर ते पाप बुडी मारल्याने मारले वर असं डोक्याच्या वर तरंगतं म्हणून, आणि तरंगून परत जर ते वर मनुष्य आला रे परत ते पाप मानगुटीवर बसतं. नामदेवराय वर्णन करतात, मनसंकल्पाची पापे
न जाती तीर्थाचे नि बापे. तीर्थाच्या बापाकडून सुद्धा जी काही अविद्या अज्ञान जीवदशा आहे, हे जे काही पाप आहे अज्ञानाचं, जीवदशेचं पाप निवृत्त करण्याचं सामर्थ्य नाही. पण संतांच्या ठिकाणी मात्र त्यांच्या स्मरणामध्ये, त्यांच्या दर्शनामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये ही जीवदशा घालवण्याचं महान सामर्थ्य आहे. म्हणून श्री तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पापे जाती संताची लाज, जाती संताची लाज. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करता, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू, नाना आरसा जर उटीजे तो आपण भेटीजे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, आरसा जर आपण स्वच्छ केला तर आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये व्यवस्थित उमटतं. तसं संतांच्या स्वरूपामध्ये जर आपण आपलं स्वरूप पाहिलं तर आपलं जीवदशा मावळून जाते आणि आपलं आत्मस्वरूप उजळलं जातं. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषाचं, भगवंताच्या अवताराचं जर आपण चिंतन केलं तर भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. त्यापैकी प्रामुख्याने 10 अवतार आहेत. त्या 10 अवतारामध्ये प्रामुख्यामध्ये जर आपण थोडा विचार केला, रामकृष्ण अवतार हे पूर्ण अवतार आहे. पण ते सर्व अवतारामध्ये जर चिंतन केलं आपण, परमात्म्याच्या कोणत्या अवताराचं आपण अनुकरण करू शकतो, परमात्म्याच्या कोणत्या अवताराचं आपण आचरण करू शकतो. कृष्ण अवताराचं आपण आचरण करू शकत नाही, अनुकरण करू शकत नाही. इतर अवतार आहेत ते तर फक्त एका कार्यापुरते आले होते, कार्य झाल्यानंतर ते परत निघून गेले. इतर अवताराचंही आपण अनुकरण करू शकत नाही. परशुरामाधिक अवतार आहेत, श्री वामन अवतार आहे, पण त्यांचं आपण अनुकरण करू शकत नाही. जसे भगवंताचं आहे, मग अवताराचं कुठल्या आपण चिंतन अनुकरण करू शकतो तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आपण आचरण करू शकतो. संतांमध्ये, ऋषीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं, ऋषीमुनीमध्ये खूप मोठे मोठे ऋषी होऊन गेले, साधू पुरुष होऊन गेले. सगळे ब्रह्मनिष्ठच आहेत. त्यांच्या ब्रह्मनिष्ठेमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी नाही आहे की नाही. दुर्वास ऋषी आहेत, जमदग्नी ऋषी आहेत, सर्व ब्रह्मनिष्ठ आहेत. म्हणून जर दुर्वास ऋषी म्हणून ब्रह्मनिष्ठ आहेत, म्हणून जर आपण दुर्वास ऋषीप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला, परमार्थ आपला सिद्ध होईल का हो महाराज? नाही. दुर्वास ऋषी रागवायचे, आपण जर कुणावर रागवलं तर जमेल का हो महाराज? लोक म्हणतील आता बुवा घसरला म्हणतील. सांगण्याचं तात्पर्य त्यांच्यासारखं आपल्याला आचरण करता येत नाही महाराज. जमदग्नी ऋषी आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये क्रोध आहे. विश्वामित्र ऋषी आहेत, हे सगळे ब्रह्मनिष्ठच आहेत, पण त्यांच्यासारखं आचरण आपल्याला मात्र करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याची अशी योजना असते, जगत कल्याणासाठी भगवान परमात्मा असे एक साधू पुरुषांना जगामध्ये अवतीर्ण करतात, पाठवतात की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर जगाने आचरण करावं. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जनः. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणे मूर्त, अनुष्ठाने जगा देत. वडील जे जे श्रुती स्मृतीचं जे काही मूर्तिमंत अर्थस्वरूपात आहे, त्या अर्थस्वरूपात हृदयामध्ये धारण करून त्याप्रमाणे आचरण करून, भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. अंतःकरणामध्ये ज्ञान प्रतिष्ठित झाल्यानंतर ते ज्ञान इंद्रियाच्या द्वारे बाहेर प्रकट होतं, आणि ते प्रकट झालेलं ज्ञान त्याप्रमाणे जे काही आचरण आहे, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. पै एक दीपो लावी सायासे, ते तर अनेक लावो बैसे, तरी तो काय प्रकाशे वंचिजेना. एकाने दिवा लावला सायासाने, मग इतरांनी परत आपण काय केलं, इतर गेला दुसऱ्याने दिवा लावला, त्याला काय सायास पडतील का हो? सायास पडणार नाही. तसं या महापुरुषाचं नुसतं आचरण जरी आपण केलं, फार काय कळलं नाही, तयाची आचरती पावले, पाहुणी सात्विक श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करतात. अर्भकाचे साठी पंथे हाती धरिले पाठी,
बाळकाचे चाली माता जाणून पाऊलं घाले. महाराज सांगतात जसे पंतोजी असतात अर्भकासाठी ते काय करतात, श्री श्री ग ग असं लिहितात. वास्तविक पाहता त्यांना काही लिहिण्याची आवश्यकता नसते. किंवा जी माता माऊली असते आपल्या बाळकाच्या चालीप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक ती माता जर चालू लागली तर कलकत्ता हायवेने चालते महाराज, है की नाही? किती फास्ट जाते चालता येत नाही. पण बाळकाच्या चालीप्रमाणे ती माता माऊली चालण्याचा प्रयत्न करते. श्री तुकोबारे सांगतात, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. असे काही भगवत भक्त साधू पुरुष महात्मा भगवान परमात्मा जगाच्या कल्याणासाठी समाजाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी साधकांच्यासाठी साधकावर उपकार करण्यासाठी भगवान परमात्मा असे साधू पुरुषांना मृत्यू लोकामध्ये पाठवतात. आपल्या प्रातस्मरणीय सद्गुरू श्री जोग महाराजांच्या संस्थेचा जर आपण विचार केला, संस्थेतील जे सर्व गुरुवर्य आहेत हे अनुकरणीय आहेत महाराज, आचरणीय आहेत. असे नाही की ज्यांचं आता शास्त्र असं सांगतं निस्त्रय गुण्योपथी विचारतम को विधी को निषेधा. शास्त्र त्यांना कसल्याही प्रकारचं सांगत नाही जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप ते असे नाही. शास्त्र त्यांना पूजा सांगत नाही, ध्यान सांगत नाही, पण तरी सुद्धा देवतीर्थ भजन न संडीती. मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न संगीत. भगवत भक्त साधू पुरुष असे असतात, शास्त्र त्यांना कसल्याही प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. आपले संस्थेचे सर्व गुरुवर्य पहा, त्यांना कसल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक नाही, कसल्याही प्रकारचं कर्तव्य काम प्राप्तव्य त्यांच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं शिल्लक नाही. पण तरीसुद्धा तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. त्यांच्या पद्धतीनं जर आपण आचरण केलं, त्याच्याप्रमाणे आपण जर अनुकरण केलं तर आपला निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि ह्या सर्व आचरण अशा ह्या थोर परंपरेमध्ये प्रातस्मरणीय वैकुंठवासी आपले सर्वांचे गुरुवर्य बाबा आहेत. बाबांचं जीवन हे आचरणीय होतं. विठ्ठल विठ्ठल. अनुकरणीय होतं. कारण काय असतं, साधक साधना करीत असताना कुणाकडे ते तो पाहून साधना करीत असतो. व्यवहारामध्ये कधी कधी असं दिसतं एखादा ब्रह्मनिष्ठ महात्मा सोमवार करीत नाही. तो ब्रह्मनिष्ठ महात्मा सोमवार करीत नसेल तर त्याच्या ब्रह्मनिष्ठतेमध्ये कसलाही बाध होत नाही. म्हणून आपण जर तसं वागण्याचा प्रयत्न केला तर आपली जीवदशा मात्र नक्कीच बाधित होईल.
आहे की नाही. म्हणजे आपलं जे काय परमार्थ आहे, आपला परमार्थ संपल्याशिवाय राहणार नाही. सांगण्याचं तात्पर्य जे आहे, जे आचरणीय महात्म्य आहेत, संप्रदायामध्ये जे थोर महापुरुष झाले त्यांच्याकडे आपण पाहिलं, आपण पहा प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा आहेत. एवढं वय झालेलं आहे महाराज, पण तरीसुद्धा भगवान ज्ञानोबांचं दर्शन, जे काही भगवंताचं पूजन, प्रदक्षिणा आदी उपासना याही वयामध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक त्यांना काय करायची आवश्यकता नाही. आता बघा 80 वर्ष झालं तरी केदारनाथची यात्रा करून आले, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री करून आले. पण मी म्हणतो ते केदारनाथाच्या यात्रेला गेले नाही, भगवान केदारनाथांनाच दर्शन करायचं होतं बाबांचं, आहे की नाही. भगवान केदारनाथांनाच बाबांचं दर्शन करायचं होतं म्हणून बाबांना बोलवलं. आणि ह्याही वयामध्ये एवढी मोठी हिमवंताची यात्रा करणं सोपं नाही महाराज. किती थंडीचे प्रसंग आहे, पण बाबा फक्त एका शालीवरच होते. विठ्ठल विठ्ठल. ते सांगण्याचं तात्पर्य असं आहे, हे जे भगवत भक्त साधू पुरुष असतात, गुरुवर्य बाबा, त्यांचं जीवन हे अनुकरणीय आहे, आचरणीय आहे. त्यांच्याकडे पाहून आपण केलं पाहिजे, वागलं पाहिजे, साधना केली पाहिजे. गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये जर प्रामुख्यानं, आता हे साधू पुरुष असतात त्यांच्या ठिकाणी सर्वच गुण असतात. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षेचा गळा घेऊसित असे. पण त्याच्यामध्ये काही काही विशेष गुण असतात त्यांच्या ठिकाणी. शांतीब्रह्म आपले गुरुवर्य बाबा पहा, त्यांच्याकडे पाहिलं तर मूर्तिमंत शांती आहे. गिळवणी न्याते न्याता नानही मागवते, हरपे निवृत्ते ते शांती पैगा, ऐका नाही. जिथं त्रिपुटी नाहीशी झालेली अशी जी काही सिद्ध शांती आहे, पराशांती आहे, ती गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी विराजमान आहे महाराज. किती माऊलीने गोड वर्णन केले. तैसे जयाच्या ठाई न सहानी काहीच नाही, आणि सातू असे ऐसे स्मरण नुरे. जसं घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदाचे संगाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. माऊली वर्णन करतात, नदी नद किती जरी आले ते समुद्र आपलं पोट काय करतं, मोठं करतं. तसे जे साधू पुरुष असतात, जगाचे जे अपराध असतात, सर्व सहन करण्याचं जे काही सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी सगळं ते सहन करत असतात महाराज. त्याला शांती म्हणतात, पराशांती म्हणतात. जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ज्ञानोबा जर आपण विचार केला, ज्ञानोबा रूपानं मूर्तिमंत ज्ञान प्रकट झालं, ह्याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी इतर दैवी संपत्ती नाही असं नाही. श्री तुकोबऱ्यांच्या रूपानं मूर्तिमंत वैराग्य प्रकट झालं, ह्याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी इतर दैवी संपत्ती नाही असं नाही. त्यांच्या ठिकाणी सर्वच आहेत. प्रामुख्याने एक एक गुण जो आहे त्या महापुरुषांच्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतो. प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भजनाचा जो काही गुण आहे, भजनाची जी काही उपासना आहे, ही भजनाची उपासना आपल्याला प्रामुख्याने, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. ते आयुष्यभर बाबांनी, गुरुवर्य बाबांनी भजनच केलं. बाबांच्या आयुष्यामध्ये असा, जसं शांतीब्रह्म गुरुवर्य बाबांच्या आयुष्यामध्ये असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी पाठ घेतला नाही. आता कोरोनाचा काळ होता, सुट्टी होती, तरी पण पाठ चालूच होता. 2-3 जरी मुलं आले तरी गुरुवर्य बाबा पाठच सांगायचे. भामचंद्र डोंगरावर गुरुवर्य बाबा राहत होते, आणि राहत असताना आम्ही गेलो सहज भेटायला, जरी दर्शनाला गेलो तर बाबा 15 मिनिटं 20 मिनिटं प्रवचनच करायचे. विठ्ठल विठ्ठल. जसं गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये कधीही पाठाशिवाय दिवस गेला नाही, तसं परमपूजनीय गुरुवर्य श्री बाबांच्या जीवनामध्ये भजनाशिवाय एकही दिवस गेला नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि ते भजनाला मग भरपूर पाहिजे असं काही नाही. 2 मुलं जरी असले, 2 विद्यार्थी जरी असले तरी गुरुवर्य बाबा भजन करायचे. ही जी काही सेवाची पराकाष्ठा आहे, खूप गुण बाबांच्या ठिकाणी विराजमान आहेत. आपण त्या गुणाचं चिंतन करू शकत नाही. जसं 13व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. हे अमानित्वादी जी गुण आहेत गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी मूर्तिमंत विराजमान आहेत. भगवान ज्ञानोबा सांगता, आथिलेची गुणवानिता योग्यतेचे येता रूप अंगात गजबजो लागे कैसा, व्याधे रुंदला मृग जैसा का बाहे तर तावळसा दाटला जेवी. पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे, गरिमेती अंगाकडे येवोचे नेदी. पूज्यता डोळानं देखावी स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुकाय सिनवावे सेची लोका. वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञतरा तरी जोडे, परी वेडीवे माझे दडे. महिमे बेने चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपन मिरवी आवडूनी. ते सत्काराची के गोटी
ज्ञानेश्वर महाराज म्हणणार, मरणेशी साठी नमस्कारिता. अशी जी काय असणारी अवस्था जी आहे साधू पुरुषांच्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येते. गुरुरे बाबांच्या जीवनामध्ये प्रामुख्याने अमानित जो काही गुण आहे तो आपल्याला सुंदर रूपानं अशा प्रकारे अनुभवाला येतो. गुरुरे बाबांनी कधी अशा प्रकारे सत्कार असतील म्हणा, गुरुरे बाबांनी कधी स्वीकारला नाही. बाबांनी देहूकर फडावर बाबांना 16 होता बाबांचा, पण 16 असताना सुद्धा गुरुरे बाबा स्टेजवर कधी गेले नाहीत. स्टेजवर नाही गेले आणि खालीच आपल्या सर्वसामान्यामध्ये बसले. मग जो का पुरस्कर्ता जे होते त्यांनी खाली येऊन गुरुरे बाबांना काय केलं, पुरस्कार दिला. शांतीब्रह्म गुरुरे बाबा सांगत असतात, श्री कंधारकर महाराजांच्या मठामध्ये सप्ताह झाला की कंधारकर महाराज मग सगळ्यांचं काय करायचं, पूजन करायचे. आणि मग सप्ताह झाल्यानंतर सगळे गुणीजन मंडळी असे एका लाईनीमध्ये बसायची आणि सगळे श्री गुरु कंधारकर महाराज त्यांची पूजा करायचे. पूजा करीत असताना गुरुरे बाबांचा नंबर आला की गुरुरे बाबा तिथं कुठं आहेत, गुरुरे बाबा मठामध्ये निघून गेले. विठ्ठल विठ्ठल. श्री गुरुवार कंधारकर महाराज सांगायचे असं म्हणतात की प्रातस्मरणीय गुरुवार बाबा म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारायांचं छोटंसं मॉडेल आहे म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ही जी सर्व दैवी संपत्ती आहे ही दैवी संपत्ती साधू पुरुषाच्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येते. जसं निळोबाराय महाराज जगद्गुरु श्री तुकोबारायांचं महत्त्व सांगत असताना सांगतात, प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्या गेली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवेली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दौडोनी निज शांती वरिली. जसे जगद्गुरु तुकोबारायांनी वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली तसं प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांनी भक्तीची निष्ठा प्रगटोनी दाखविली. गुरुरे बाबांनी साधनेची निष्ठा प्रगटोनी दाखविली. गुरुरे बाबांनी भजनाची निष्ठा प्रगटोनी दाखविली. गुरुरे बाबांनी संस्थेची निष्ठा प्रगटोनी दाखविली. विठ्ठल विठ्ठल. भक्तीची निष्ठा प्रगटोनी दाखविली. आपल्याला माहिती आहे पंढरी क्षेत्रामध्ये गुरुरे बाबांचा नियम होता, चातुर्मासामध्ये चंद्रभागेचं स्नान झालं 3 वाजता की भगवान पंढरीनाथाचं काकडा पाहायचा. काकडा पाहण्यासाठी गुरुरे बाबा यायचे. आता काकड्याला किती गर्दी असते आपल्याला माहिती आहे. ती जाळी लावलेली असते. ती जाळी लावलेली असताना मग गुरुरे बाबा देव काही दिसत नाहीत गर्दी असल्यामुळं, मग त्या जाळीवर चढायचं. जाळीवर चढायचं आणि देवाला पाहायचं. आता काय गरज आहे का हो महाराज? नाही, पण तरीसुद्धा जाळीवर चढून भगवान पांडुरंगाला पाहायचं. पण मी म्हणतो गुरुरे बाबा पांडुरंगाला पाहत नव्हते, पांडुरंगालाच गुरुरे बाबांना पाहायचं होतं. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवान परमात्मा सांगतात, तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे निलीला कमळे पूजू तया ते म्हणून गा नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदय आम्ही, तयाच्या गुणाची लेणी लेवो आपुले वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवो, दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी, अलिंगा वया लागुनी तयाचे अंग. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की अशा ह्या भक्ताचं स्वरूप पाहण्यासाठी, भक्ताला पाहण्यासाठी हातीचे निलीला कमळे पूजू तया ते. गुरुरे आत्मारामबाबांनी सांगितलं, म्हणले भक्त आल्यानंतर मग कुठून कमळ आणायचं, त्यापेक्षा भगवंतांनी कायमच हातामध्ये कमळ धारण केलं आहे की नाही. कुठं कुठं फुल आणा, काहीतरी करा, त्या करण्यापेक्षा भगवंतांनी कायमच हातामध्ये काय केलेलं आहे, फुल हातामध्ये धारण केलेलं आहे. म्हणजे भक्त आले रे आले त्या कमळाच्याद्वारे निज कमळे सदा निज भक्त पूजी, त्या भक्ताचं पूजन करता यावं. भक्तीची जी काही निष्ठा आहे ही सगळी भक्तीची निष्ठा गुरुवरे बाबांनी. आता आपला वारकरी संप्रदाय हा कसा आहे, अद्वैत बोध प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पांडुरंग परमात्म्याची सगुण भक्ती करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा स्थितीमध्ये भगवंताची नित्य उपासना, दररोज भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करावं. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदिले. बरं तृप्ती आहे का? एकदा देवाला पाहिलं, सकाळी दर्शन केलं, परत संध्याकाळी परत बारीमध्ये लागायचं, परत भगवान पंढरीनाथ परमात्म्याचं दर्शन करायचं. ही जी काय भक्तीची जी काही परिसीमा आहे, ही भक्तीची परिसीमा तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, डोळे भरून या पाहीन तुझे मुख. संध्याकाळची परत दुपारती आहे, दुपारतीला यावं, दुपारती पाहावी. ही जी काही सर्व आपल्याला दैवी संपत्ती अनुभवाला येते, ही सगळी भक्तीची परिसीमा आहे. ऐक, सगळी भक्तीची परिसीमा गुरुवरे बाबांच्या ठिकाणी उत्कटतेनं आपल्याला अनुभवाला येते. भक्तीची जी काही निष्ठा आहे गुरुवरे बाबांनी प्रकट करून दाखविली. भजनाची निष्ठा गुरुवरे बाबांनी प्रकट करून दाखविली. आपल्याला माहिती
भजनच केलं फक्त गुरुवरे बाबांनी आयुष्यामध्ये, दुसरी कुठलीही प्रकारची उपासना केली नाही. पंढरी क्षेत्रामध्ये चातुर्मासामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत, सर्वांना माहिती आहे. गुरुवरे बाबा ह्या फडावर भजनाला गेले. भाद्रपदामध्ये प्रत्येक देवघर फडावर माऊलींच्या मंदिरामध्ये गाता भजन राहायचं. मग प्रत्येक ठिकाणी भजनाला जायचं, तिथं 2 तास उभारलं, देवकराच्या फळ्यावर 2 तास उभारलं की परत माऊलींच्या मंदिरामध्ये 2 तास उभारून भजन करायचं. तो मठ झालं की परत कारभाराच्या मठामध्ये 2 तास भजन करायचं. म्हणजे 5-5, 6-6 तास अखंड भजन चालायचं. हे एकादशी असली, आता एकादशी निर्जला असते. आता पंढरीच्या वारीला आम्ही जात होतो, गुरुवरे बाबाबरोबर भजनाला जायचं. आणि मग ह्या मठातून, हराळकरच्या मठातून परत आपले डांगे पंचमधले असले श्री भोसरीकर माऊली त्यांच्या फळावर भजनाला जायचं. तिथलं भजन झालं की कारभाराच्या भजनाला जायचं. आता आम्हाला वाटायचं इतकं भजन म्हणजे निर्जला एकादशी, त्याच्यामध्ये 2-2, 4-4 तास भजन नको वाटायचं, पण नाईलाजानं जावं लागायचं. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्वांनी पाहिलेले कीर्तनाची उपासना असो, आळंदी क्षेत्रामध्ये कार्तिकेच्या फळावर 2-2 कीर्तन असतात. आपल्या संस्थेच्या फळावर सकाळी एक कीर्तन, संध्याकाळी एक कीर्तन. मग सकाळचं कीर्तन झालं की पूजनीय गुरुवरे पांडुरंग महाराज बोले वैष्णवसदनला तिथं कीर्तन राहायचं. तिथंही गुरुवरे बाबा टाळ घेऊन उभे राहायचे. म्हणजे 4 तास सकाळी उभे राहायचे, इथं 4 तास परत संध्याकाळी फळावर उभे राहायचे. ही जी काही उपासना आहे, भजनाची उपासना आहे, अत्यंत दृढतेने गुरुवरे बाबांनी केली. गुरुवरे बाबांचा प्राण जर काय असेल तर भजन होतं. दवाखान्यामध्ये होते तरी गुरुवरे बाबा अभंग म्हणा म्हटले की अभंग म्हणायचे, चाल म्हणायचे. एकदा मी तिथं वाघोलीला गेलो. वाघोलीला गेल्यानंतर मग पुढं हरिपाठ म्हटला, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. गुरुवरे बाबा म्हणायचे, तेने मुक्ती चारी साधेल. आम्ही दोघांनी पूर्ण हरिपाठ म्हटला, विठ्ठल विठ्ठल. पंढरी क्षेत्रामध्ये गाथा पारायण असतं कार्तिकेला, आणि कार्तिकेला गाथा पारायण झाल्यानंतर दिंडी प्रदक्षिणा असते. प्रदक्षिणा करत असताना ती दिंडी प्रदक्षिणा पुंडलिकरायाजवळ आली, चंद्रभागा मातेजवळ आली. आणि आल्यानंतर तिथं मुलं फुगडी खेळत होते, विद्यार्थी फुगडी खेळत होते. फुगडी खेळत असताना गुरुवरे बाबा अभंग म्हणत होते, आणि ती फुगडी जी आहे गुरुवरे बाबांच्या अंगावर गेली. गुरुवरे बाबा खाली पडले. पडल्यानंतर सुद्धा गुरुवरे बाबा परत उठले आणि चंद्रभागा देवीचा अभंग म्हणू लागले, विठ्ठल विठ्ठल. ही जी आहे भजनाची निष्ठा जी आहे, ही भजनाची निष्ठा गुरुवरे बाबांनी प्रगट करून दाखवली. नामा म्हणे केशवराजा केला नेम, चालवी माझा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. दर सोमवारी देवदासमध्ये भजन राहायचं. संस्थेतलं भजन झालं की परत देवदासमध्ये भजन करायचं. गुरुवारी भजन राहायचं. संस्थेतलं भजन झालं की गुरुवारी देवदासमध्ये भजन करायचं. परत पालखीला यायचं संध्याकाळी. पालखी झाली की परत सकाळी दर्शनाला यायचं. हे जे काही सर्व नियमधर्म आहेत, हे सर्व नियमधर्म गुरुवरे बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला उत्कटतेनं आपल्याला अनुभवाला येतात. भजनाची जी निष्ठा आहे, भक्तीची जी निष्ठा आहे, साधनेची जी निष्ठा आहे, साधनेची निष्ठा गुरुवरे बाबांनी तुमच्या आमच्यासाठी प्रकट करून दाखवली. आपल्याला माहिती आहे, पंढरी क्षेत्रामध्ये आले, आळंदी क्षेत्रामध्ये आले तर चप्पल घालत नव्हते. गुरुवाऱ्याचा तो नियम होता. आळंदी आली, पंढरी आली की चप्पल काय करायची, आपल्या हातामध्ये घ्यायची, चप्पल काढून ठेवायची. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या पलीकडे जायचं नाही. पंढरीची जी भूमी आहे, प्रदक्षिणा जो रस्ता आहे, त्या प्रदक्षिणा रस्त्याच्या बाहेर चातुर्मासामध्ये बाहेर जायचं नाही. आणि नित्यक्रम जी काही साधना आहे, प्रातःकाळी 2:30 वाजता उठून चंद्रभागेचं स्नान, भगवंताचं काकड्याचं दर्शन, प्रदक्षिणा, भगवंताचं पांडुरंगाचं दर्शन, परत भजनाचा पाठ. भजनाचा पाठ झाला की श्री गुरु शेखर महाराजांचा गाथा झाला की 10 वाजता लगेच पंगत बसलेली असायची. पंगत झाली की मग दुपारी लगेच भांडारकराचा पाठ राहायचा, संस्कृत व्याकरणाचा पाठ राहायचा. पाठ झाला की संध्याकाळचं भजन झालं की दुपारती झाली की श्री गुरु चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरी झाली की परत थोडी विश्रांती घेतली की परत 3ला उठा, विठ्ठल विठ्ठल. ही जी काही साधनेची निष्ठा आहे, ही साधनेची जी काही निष्ठा आहे गुरुवरे बाबाने आपल्या आचरणाच्या द्वारे जगामध्ये प्रकट करून दाखवली. मी कितीदा जरी पाहिलं, कधी बाहेरून नागपूरहून कार्यक्रमावरून गुरुवरे बाबा आले, रात्री 11 वाजता जरी आळंदीमध्ये आले तरी 11 वाजता प्रदक्षिणा करायची, विठ्ठल विठ्ठल. जी काही साधनेची निष्ठा आहे, साधनेची निष्ठा गुरुवरे बाबांनी प्रकट केली. वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली. आपल्याला माहिती आहे, गुरुवरे बाबांकडे किती लोक आले की दक्षिणा संपत्ती द्यायची महाराज. ती दक्षिणा घ्यायची आणि दक्षिणा अशी समोर ठेवायची.
त्या दक्षिणेकडे अशा परत पाहायचं नाही. ही जी काही संपत्ती आहे ही सर्व संपत्ती आपण पाहिलं शताब्दीमध्ये गुरुवरे बाबांनी 12 लाख जे दिले, की जितक्या पंक्ती असतील, पंगत नसलेले नसले संस्थेमध्ये, गुरुवरे बाबांची पंगत आहेच. संस्थेमध्ये कधी काय झालं, भजन बंद पडलं, पंक्ती नसल्या, लगेच जी काही पंक्ती आहेत ते सर्व पंक्ती गुरुवरे बाबांनी अशा प्रकारे चालवल्या. पूजनीय श्री गुरुवरे पितांबर महाराज सांगता आतापर्यंत जवळजवळ गुरुवरे बाबांनी 42 लाख अशा प्रकारे संस्थेला दिलेले आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आधी ही जी काही सर्व निष्ठा आहे ही सर्व निष्ठा गुरुवरे बाबांनी प्रकट केली. संस्थेवर किती प्रेम होतं. संस्थेमध्ये जर भजन असलं आणि आळंदीमध्ये जर किती मोठ्या महाराजाचं कीर्तन असलं तरी बाबा जात नव्हते, आहे की नाही. भजन इथं भजनाला जायचं. नवे नवे श्री चैतन्य महाराजांचं जरी कीर्तन असलं तरी बाबा तिथं कीर्तनात जात नव्हते, भजनालाच येत होते. आपल्याला माहिती आहे पंढरी क्षेत्रामध्ये जो मठ आहे बाबांचा, तिथं बाबांची खोली आहे. शांतीब्रह्म गुरुवर्य बाबा यायचे, आषाढीला यायचे, कार्तिकेला यायचे. आणि बाबा आले रे आले किंवा देवदासमध्ये सुद्धा बाबा आले रे आले की मग काय व्हायचं, गुरुवर बाबा उठून उभे राहायचे आणि शांतीप्रभू गुरुवर बाबा आसनावर विराजमान व्हायचे. जोपर्यंत बाबा खोलीमध्ये आहेत तोपर्यंत गुरुवर बोधे बाबा बसत नव्हते. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सगळे जे काय दैवी संपत्ती आहे, अनुष्ठान आहेत, अनुष्ठानी जगा देत वडील जे जे किती जरी आपण वर्णन करू शकतो, कितीतरी गुरुवर बाबांच्या आठवणी आहे, साधनेची जी काही त्यांची निष्ठा आहे त्यांच्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. आणि पण गुरुवर बाबांचा सर्वात महत्त्वाचा जर गुण कोणता असेल तर जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आप तरे त्या की कोण बराई और नको भलो नाम धराई. महाराज वर्णन करतात स्वतःचा उद्धार करून घेतो, त्यामध्ये विशेषत्व नाही. ही जी भूमी आहे, भूमी एवढे भार का सहन करते, तुकोबारे सांगतात, काहे भूमीतना भार राखे. धेनू आहे, गाय आहे, सुंदर असं आपल्याला दूध देते महाराज. दुबत धेनू नाही दूध चाखे, काहे चंदा सूरज खावे फेरा. खिन एक बैठन पावत घेरा. चंद्र सूर्य सतत भ्रमंती करतात, आहे की नाही. चंद्राने सूर्याने कधी लाईट बिल मागितले आपल्याला? नाही मागितलं महाराज. काहे चंदा सूरज खावे फेरा, खिन एक बैठन पावत घेरा. परिसा आहे आपल्या महिमाने धातू परिसे केले सुनी. का करतात ते? नाही मोल तुटत पावत घातू. शास्त्रामध्ये असं वर्णन आले, ब्रह्मवेत्ता जो महात्मा असतो त्या ब्रह्मवेत्तामध्ये सर्वश्रेष्ठ महात्मा कोण आहे? शास्त्र सांगतं, क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ. क्रियावान जो महात्मा आहे तो क्रियावान महात्मा ब्रह्मवेत्त्यामध्ये श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबारे ते सांगतात, कहे तुका उपकार हे काज. आप करें तुका उपकार हे काज सब कर रही रघुराज. उपकार सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. तुकोबारे सांगतात, करुणी चिंतन करवावे आणि का तोया झाला लोका नाव जगी. तुका म्हणे ऐसे पर उपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. किंवा तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधी त्या नारी नरलोका. महाराज वर्णन करतात, ही जी काही ब्रह्मरसाचा जो काही आनंद आहे, तुका म्हणे असं एक शास्त्रामध्ये वचन आलेलं आहे, जो एखादाच महात्मा जंगलामध्ये जातो आणि स्वतःच त्या ब्रह्मरसाचा आनंद घेतो तो मुक्त होईल, यामध्ये विशेष नाही. पण त्याला सुद्धा पापी म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल.
ब्रह्मरसाची पंगत आहे ऐक नाही. सेवितो हा रस वाटेतो अनेका, घ्या रे हो नका राहणं बरे. आनंदाचा लाडू एकटाच खातो, त्याला काय महत्व आहे का हो महाराज? नाही. जे काय आनंदाचा जो काय प्रसाद आहे स्वतः सेवन करायचा ब्रह्मरसाचा प्रसाद. आणि वा तुम्ही तरुणी विश्वतारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. प्रातस्मरणी गुरुवारी बाबांचा सर्वात मोठा जर गुण कोणता असेल तर आपण केलेली जी भक्तीची साधना आहे ते भक्तीचे संस्कार आहेत. ते साधकाच्या ठिकाणी ते भक्तीचे संस्कार स्थापन केले. गुरुवारी बाबांचा सर्वात मोठा गुण होता. चातुर्मासामध्ये विद्यार्थी राहायचे का राहत असतील मठामध्ये काय पंक्ती आहेत म्हणून राहायचे का? नाही. श्री आत्माराम मला सांगितलं काय काय भोजनाचा आनंद घेण्यासाठी चातुर्मासात राहायचे म्हणे. असं आहे तसं सुद्धा भक्ती मुक्ती फुकासाठी कोणी न पाहे त्याकडे. पण गुरुवारी बाबांच्या सहवासामध्ये का राहायचं त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. जसं कुर्मीच्या दृष्टीनं त्या पिलाचं पोषण होतं चकोरा चंद्रामृत फावले ज्ञानोबराय वर्णन करतं. तसं गुरुवारी बाबांच्या सहवासामध्ये साधक पुष्ट व्हायचे. मला जी काही पुष्टी आहे आत्मपुष्टी आहे ती आत्मपुष्टी इतर ठिकाणी प्राप्त होत नाही. संस्थेचे गुरुवाऱ्यांचे जे काही साधक मंडळी आश्रय का करतात हो महाराज? इतर भरपूर लोक आहेत पण नाही का आश्रय केला जातो? कारण ते संत महात्मे काय करतात? संत कृपेचे हे दीप संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. साधकाच्या विद्यार्थ्यामध्ये नवीन विद्यार्थ्यामध्ये साधकत्व स्थापन करण्याचं एक सामर्थ्य आहे. दिठी जयावरी झळके हे पद्म करू माथा पारुखे तो जीवाची परी तुके महेशेशी. हे सामर्थ्य साधू पुरुषाच्या ठिकाणी असतं. आता मी सुद्धा पंढरीमध्ये चातुर्मास राहिलो पुण्य सत्कर्माचा परिपाक झाला. गुरुवारी बाबांची भेट झाली. पण गुरुवारी बाबांच्या सहवासात येण्यापूर्वी अंतःकरणातली धारणा काय होती? आळंदीला जाऊन कीर्तनकार व्हावं ही धारणा होती. सांगण्याचं तात्पर्य पण जे उद्धार असतो भक्ती असते परमार्थ असतो ते कळत नव्हतं. पण ज्यावेळेस आपण साधू पुरुषांच्या सहवासामध्ये जातो त्यावेळेस मात्र ती वासनाच निवृत्त झाली. महाराज विठ्ठल विठ्ठल. असे असणारे साधकत्व साधकाच्या विद्यार्थ्या ठिकाणी किती जरी बघा गुरुवारी बाबांच्या सहवासामध्ये आपण जर पाहिलं
गुरुवर बाबा साधकावर तर प्रेम करीतच होते, पण एकदम जो केसवाला आहे, लांब लांब सदरे घालतो, गायन करतो मोठा मोठा, त्याला सुद्धा गुरुवर बाबा त्यांच्यावरही प्रेम करायचे, त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे, त्याला जवळ करायचे. गुरुवर बाबांचं विशेषत्व असं आहे, एखादा साधन चतुष्टय संपन्न विद्यार्थी साधना करेल, ज्ञानेश्वरी पाठ करेल यात विशेष नाही, पण केसावाला गायक सुद्धा गाता पाठ करतो, विठ्ठल विठ्ठल. असे असणारे जे काही एक स्वरूपता, एक जी काही सिद्धता गुरुवर बाबांच्या ठिकाणी, जी काही निग्रह शक्ती, कृपाशक्ती ज्याला म्हणतात, ती गुरुवर बाबांच्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येते. अशा महापुरुषांचं यथार्थ वर्णन जगद्गुरु तुकोबराय सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. आता तोचे एक जाणा नारायणास मरवेसे तुकोबरे सांगतात. खरे दाते ते आहेत. एक नाथ महाराजांचा अभंग आहे, दाते भाऊ असते परी. नाथ महाराजांनी त्या आंधळ्या पांगळ्यामध्ये गोड वर्णन केलेलं आहे की नाही. समचे देणे समचे घेणे, धर्म अवघा असा नाथ महाराज वर्णन करतात. त्या दात्याला काही किंमत आहे का महाराज? आपण थोडा विचार केला तर काही लोक अन्नदान करतात, काही लोक भूमिदान करतात, काही लोक सुवर्णदान करतात, काही लोक धनाचं दान करतात, काही चंदनाचं दान करतात. नामदेवांचे गोड अभंग आहे महाराज. भूमिदाने होसी भूमी पाळू, कनकदाने कांती स्वजोळू, चंदनदाने सदा शीतळू. चंदनाचं दान केलं की शीतलत्व प्राप्त होतं, भूमीचं दान केलं तर तो राजा होतो, आणि सुवर्णाचं दान केलं की कांती स्वजोळ होते. हे सर्व दान आहे, शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. पण हे दान सर्वश्रेष्ठ दान नाही महाराज. अन्नदान केलं, अन्नेन शनिका तृप्ती यावत जीवम तो विद्या. अन्नाने तृप्ती होते पण शनिक तृप्ती होते. एखाद्याला सुवर्णदान दिलं, धनदान दिलं, ते धनदान संपलं की तो मनुष्य तो बाबा म्हटले आमच्याकडचे पैसा संपले, अजून मिळेल का आम्हाला, आहे की नाही. अजून तो येतो मागायला महाराज, आहे की नाही. सुवर्णदान आहे, भूमीचं दान आहे, इतर सर्व दान आहेत. पण ह्या सर्वश्रेष्ठ, या सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नारायणा स्मरवी. जे आपल्याला भगवत भक्तीचं दान करतात. बोध दिला मद सांगाते, मार्ग दाविला नीट, भ्रांती समोर गेले दिसू लागली वाट, नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, साधू संत माया बापती केले कृपादान. पंढरी यात्रेने घडले चंद्रभागे स्थान, वैद्यराजे पूर्वी साधिले
साधने साधन साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, तेही केले कृपादान मस्तकी ठेविला कर. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर येऊनी गुरुनाथे माता ठेविला करू. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरज चाल येलो फिटला अज्ञान अंधारू. एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा धांदा. भोगीत होता प्रबुद्धान आदी जो तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे नि थावे. माता हात ठेविला नव्हे थापटिला जैसा तैसा विश्व स्वप्नेसी माया. निद सांडुनी धनंजया सहसा चेला अद्वया. नंदपणे जो दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. मग अनेक दाते कसे आहेत तुकोबऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. अनेक नाशवंते काय नसरे हाय ज्याच्याने. इतर जे दाते आहे पण त्यांचं जे काही दान आहे श्री तुकोबऱ्या सांगतात ते सर्व दान नाशवंत आहे, संपणार आहे. ते दान नसरे हाय ज्याच्याने, ज्याच्याने हाय नसरे. हाय नाम इच्छा तृष्णा. या इतर दात्यांनी दान दिलेल्या वस्तूंनी इच्छा संतुष्ट होते का हो महाराज? नाही महाराज, उलट इच्छा वाढते. इतर लोकांनी दान दिलं आपल्याला, मग त्या दानामुळं हाय जे आहे इच्छा आहे, इदम्यस्या इथे इच्छा काम शब्दिता. हा अनर्थमूलक इच्छा, बरोबर यांच्या भाषेत जर बोलायचं झालं, ही अनर्थमूलक इच्छा आहे काम. आणि ही अंतकरणातली जी काही इच्छा आहे ही इच्छा इतर दानाने कधीही तृप्त होत नाही महाराज. नसरे हाय ज्याच्याने, उलट इच्छा बळावते. इतर जर दान प्राप्त झालं माणसाला, इच्छा काय वाटते? बळावते महाराज. आणखी प्राप्त व्हावं असं वाटतं. पण कृपादान केले संती कल्पांती सरेना. संतांनी दान केलं, पण ते दान केल्यानंतर मागण्याची वासनाच नष्ट होते मला, अंतकरणातली इच्छाच नष्ट होते. म्हणून तर साधू संतांनी वर्णन केले, या संतांचे देणे कल्पतरू होणे दुने, कल्पतरू होणे
परिसा परिसागात देणे चिंतामणी ठेंगणा. परिस आहेत, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, कल्पतरू आहे. कल्पतरू दे कल्पिले अर्था, सद्गुरु करे कल्पनेच्या घाता. नाथ महाराज वर्णन करतात. चिंतामणी दे, चिंतिली वस्तू चिंतामणी देतो, पण श्री गुरु मात्र आपली चिंताच नष्ट करतात. कामधेनू कामने केलेली वस्तू प्राप्त करून देते, श्री गुरु मात्र कामना अंतकरणातली घालवून टाकतात. सांगा, इतर जे दान करणारे आहेत, या संता परिसोदार, त्रिभुवनी नाही थोर, मायबाप सहोदर, इष्टमित्र स्वैरी. ज्ञानोबा वर्णन करतात. इतरही वस्तू जगामध्ये उदार आहेत, पण त्यांच्या औदार्याला मर्यादा आहे. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेशी न पुरे. मेघ उदार आहे, वर्षाव करतो, पण कधी कधी दुष्काळच असतो. मग आता कधी कधी इतका पाऊस येतो, सोयाबीन सगळं पाण्यातच असतं. ते शेतकरी वाट बघतात कधी पाऊस उघडतो, सोयाबीन कधी काढायला येतं, पण ते सगळं सोयाबीन पाण्यामध्येच असतं. पाऊस काही उघडतच नाही. त्याच्या जी काही दयेला अमर्यादा आहे महाराज. देतो तर कधी कधी गावच्या गाव वाहून नेतो, आणि कधी कधी लोकांना जी काही पाणी जे आहे, आळंदीमध्ये पाणी मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. चंद्र आहे, सूर्य आहेत, ते जे सूर्य तैसे सोज्वल. तोही अस्तवे, ते किडाळ. सूर्यनारायण प्रकाश देतात, पण दिवसात. रात्री कुठे आहे सूर्य? चंद्र सुद्धा प्रकाश देतात आपल्याला, पण दिवसा कुठे आहे चंद्र महाराज? त्यांच्या ठिकाणी न्यूनत्व आहे. निशंकपणे संपा करे. पंचानन ज्ञानोबा वर्णन करतात. ते पहाटे विन पहावीत, अमृते विन जीववीत. त्यांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी पहाट व्हावी असं काही लागत नाही. अमृताशिवाय जीवनमुक्त जी काही स्थिती आहे ते साधकांच्या ठिकाणी प्राप्त करून देतात. योगे विन दावीत कैवल्य डोळा. अष्टांग योगाशिवाय कैवल्य ना मोक्ष स्थिती सायुज्य मोक्ष हे साधू पुरुष आपल्याला प्राप्त करून देतात. एवढं मोठं, एवढे जे महिमेचे करणे ज्ञानोबा वर्णन करतात. एवढा हा साधू पुरुषाचा महिमा आहे. असे संत पुरुषाचं काय आहे? दान आहे. महाराज वर्णन करतात. अनेक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने. पण असे जे भगवत भक्त श्री गुरु असतात, त्यांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये सेवेची कशी भूमिका पाहिजे, जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. यावे तया का कुलती जे दावे ती सुपंत. असे भगवत भक्ती ज्याने आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून दिलं, अशा या साधू पुरुषाच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये कसा भाव पाहिजे, त्या भावनेचं सुंदर वर्णन तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. यावे तया काकुलती जे दावे ती सुपंत. ज्याने आपल्याला स्वरूपाचं ज्ञान करून दिलं, त्यांच्या ठिकाणी आपण काय करू शकतो महाराज? काय द्यावे ते असे व्हावे उतराये, ठेविता पायी जीव थोडा. ज्यांनी आपल्याला उपाधी रहित वस्तूचं ज्ञान करून दिलं, त्यांना उपाधी संपन्न आपला जीव जरी देह जरी दिला तरी आपण त्यातून उतराई होऊ शकत नाही. मग ठेविता पायी जीव थोडा. सद्गुरूच्या ऋणातून आपण कधीही कसल्याही प्रकारे कुठल्याही साधनेच्या द्वारे आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. महाराज सांगतात किती आपल्या अंतःकरणामध्ये त्या श्रीगुरूंच्या ठिकाणी भावना पाहिजे.
देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा, जन्माचा सांडवा टाकी जे ज्ञानोबराय म्हणतात. गुरुसेवा करण्यासाठी ते साधक सगळं शरीर श्री गुरुसेवेमध्ये समर्पित करत असतात. 13व्या अध्यायामध्ये वर्णन केले. आघवेया दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा स्वच्छा. ते शोकग्रस्त जीवाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारे जर काय असेल तर ती सेवा आहे, संतांची सेवा आहे. किती सेवा पाहिजे ते सेवेचं वर्णन ज्ञानोबारांनी गोड वर्णन केले. धौम्य ऋषींचे एक शिष्य होते, आरुणी नावाचे शिष्य होते. सर्वश्रेष्ठ शिष्य झाले ते 3 शिष्यामध्ये. उपमन्यू, वेद आणि आरुणी, हे आरुणी सर्वश्रेष्ठ शिष्य ठरले गेले. प्रकार असा घडला गेला, आश्रमामध्ये भाताची शेती होती आणि भाताची शेती असताना पाऊस आला. पाऊस आल्यानंतर ते भाताचं जे पीक असतं त्याला पाणी जास्त लागत असतं, मग त्याला बांध लावलेले होते. श्री धौम्य मुनींनी सांगितलं, म्हणले बाळ आरुणी तू जा, कदाचित जास्त पाऊस पडतोय, ते आपला बांध फुटून जाईल आणि सगळं पाणी वाहून जाईल, आपल्या आश्रमाला शेवटी परत आपल्याला भात मिळणार नाही, पीक येणार नाही. मग ते आरुणी महाराज जातात. मग गेल्यानंतर त्यांनी जे काही बांध जो छोटासा फुटलेला होता त्याला माती लावण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही बांध राहायला जात नाही, पाण्याचा वेग जास्त असतो. मग अशा प्रसंगामध्ये ते जे काही आरुणी महाराज काय करतात, आपलं शरीर जे आहे ते शरीर त्या बांधामध्ये झोकून देतात. त्याचा परिणाम असा होतो, त्या बांधामध्ये शरीर झोकल्यामुळे ते जे पाणी आहे धान्यातलं ते पाणी टिकून राहतं आणि मग संध्याकाळपासून सकाळपर्यंत ते आरुणी महाराज ते तसंच तिथं पडून राहतात. सकाळी संध्या पूजा होते आणि मग सगळे शिष्य जे आहेत महाराजांना वंदन करतात. त्यावेळेस धौम्य मुनी म्हणतात, बाळ आपला आरुणी आज काही दिसत नाही म्हणे. मग सगळे शिष्य सांगतात, महाराज तुम्हीच काल त्याला आज्ञा केली होती, शेतामध्ये पाठवलेलं होतं. मग धौम्य मुनी काय करतात, त्या शेतामध्ये जातात आणि बाळ आरुणी कुठे आहे म्हणून हाक मारतात. त्यावेळेस काय अवस्था झाली असेल पहा. मनुष्य जर एकदा नुसता पावसामध्ये भिजून आला तर काय होतं महाराज आपल्याला सगळं माहिती, थंडी आल्याशिवाय राहत नाही. रात्रभर त्या चिखलामध्ये त्या बांधावर आरुणी महाराज पडून राहिले, सगळं अंग काकडत होतं. खालच्या स्वरामध्ये सांगितलं, गुरुवार आम्ही येत आहोत म्हणते. आणि मग ज्यावेळेस ते धौम्य मुनी पाहतात की बाळ आरुणी त्या बांधावर पडलेले आहेत, कृपादृष्टीनं पाहतात आणि त्यांचं जे काय सांगतात, बाळ तुला अभ्यासाशिवाय सर्व विद्या प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. यावेत या काकुलती जे दाविती सुपंत. सद्गुरूंनी सांगितलं आपल्याला हे झालंच पाहिजे. अरे कल्याणा छाटी उडाली, आपल्यासारखं शिडी उतरत खाली गेला असता आहे की नाही, पण नाही महाराज. छाटी उडाली म्हणल्यावर सज्जन गडावरून कल्याण स्वामींनी खाली उडी टाकली, देह पडला तरी पडला म्हटले. पण ते समर्थांची असणारी जी काही कृपा, समर्थांच्या कृपेमुळं कल्याण स्वामीला काही झालं नाही. यावे तया काकुलती. ज्या श्रीगुरूंनी आपल्याला यथार्थ भगवंताचं दर्शन करून दिलं, अप्रोक्ष साक्षात्कार करून दिला, आपण त्यांना काय देऊ शकतो, त्यांना आपण काहीच देऊ शकत नाही. तुकोराम महाराज सांगतात, तुका म्हणे देव दाखविला दृष्टी, तया सावे भेटे थोरा पुण्य, तया सावे भेटे थोरा. तया सावे भेटे थोरा पुण्य, तया सावे भेटे थोरा. तुका म्हणे देव दाखविलं दृष्टी, तया सेवे भेटी थोर पुण्य. महाराज वर्णन करतात असे जे श्रीगुरू आहेत त्यांच्याकडून आपल्याकडून त्यांची सेवा घडली पाहिजे. कारण सेवेशिवाय कधी ज्ञान प्राप्त होत नाही. घोकमपट्टीचं ज्ञान दगा देतं. गुरुवारी प्रातस्मरणी वैकुंठवासी भुले बाबा सांगायचे, घोकमपट्टीचं ज्ञान नेहमी दगा देतं, पण जे सेवेचं ज्ञान आहे ते मात्र फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. मग त्या गुरुभक्तांनी कशी सेवा केली पाहिजे माऊली वर्णन करतात. तिकडून येत सेवारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा, विजय की जो. ऐक नाही महाराज सांगता, म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होणी करीन. दास्य ते तिचे निर्गमागमी दातारे, जे ओलांडे जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वारपाल. पाव्हा मी होईन त्या मेची लिववीन, छत्र मी आणि करीन बारीपण. माऊली वर्णन करता एवढंच नाही, श्री गुरुने आमच्या गुळणी जरी सांडली खाली, ती गुळणी सुद्धा आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू. विठ्ठल विठ्ठल.
श्री गुरु ज्या ज्या रूपाला पाहतील ते रूप मी होईन म्हणतात त्यामुळे. श्री गुरूंच्या श्रवणाच्या अंगणामध्ये जे जे शब्द पडतील ते शब्द मी होईन. आमचे श्री गुरु ज्या ज्या वस्तूला स्पर्श करतील त्या त्या सर्व वस्तू मी होईन. श्री गुरूंना जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन. श्री गुरूंना जो जो गंध आवडेल तो तो गंध मी होईन. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचुनी शास्त्र, हातीनं शिवे. श्री गुरूंनी ज्या पाण्याला स्पर्श केला असेल तर माऊली वर्णन करतात, तया तीर्थयात्रे आणि तीर्थे त्रैलोक्याची. त्या पाण्यामध्ये तो त्रैलोक्यातले तीर्थ, त्या तीर्थाची अशा प्रकारे अनुभवना करतो, प्राप्तव्य प्राप्त करून घेतो. श्री गुरुचे उशिटे लाहे जया उचटे, ते तेने लाभे विटे समाधीसी. श्री गुरूंचा प्रसाद जरी प्राप्त झाला तर समाधीला तो तुच्छ मानतो. श्री गुरूंच्या चरणाची माती जर आपल्या मस्तकाला लागली, कैवल्य सुखासाठी परमानुघे किरीटी उदळती पायापाठी चालता. जे माऊली वर्णन करतात, श्री गुरूंच्या चरणाची माती जर त्या गुरुभक्ताला प्राप्त झाली तर तो कैवल्य सुखाबरोबर त्या रजकणाची काय करतो, तुलना करतो. अशी जी गुरूंची सेवा आहे, अशी जी काही गुरूंच्या ठिकाणी असते कृतज्ञतेची भावना आहे, जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात. यावे तया काकुलती, कारण ज्ञान सेवेशिवाय कधी प्राप्त होत नाही. आपल्याला असं आहे, श्री गुरूंनी काम सांगितलं तर आपण काय म्हणतो, अरे बाळा एवढं काम करतो का म्हटले. अरे म्हणजे तो शिष्य म्हणतो, गुरु महाराज तुमचे पाय कसं काय सोडायचे म्हटले. आणि सांगितलं आता उद्या गुलाबजामुनची पंगत आहे, जेवायला जातो का, आज्ञा कशी मोडू म्हणतो. असा जो काही प्रकार आहे आपल्याला अनुभवला येतो. मला सेवेमध्ये आपण दुर्बल पडतो, पण सेवा आघविया दैवा जन्मभूमी आहे सेवा. आपण श्रीगुरूंची सेवा केली तर त्याचं जीवन जे आहे एकदम सुखामध्ये, आनंदामध्ये, अपरोक्ष साक्षात्कारामध्ये जात असतं. महाराज वर्णन करता, अनेक नाशिवंते काय नसरे हाय, ज्याच्याने विठोबा रखुमार. कुंडली कवरदार सद्गुरु जोग महाराज थोबा रखुमाई. थोबा 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 थोबा. दाता तुझे एक जाना नारायणा स्मरवे, अनेक नाशिवंते काय नसरे हाय, ज्याच्याने यावे त्या काकुलती. जे दावे ती सुपंत, अनेक नाशिवंते काय नसरे हाय, ज्याच्याने. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अशा या श्रीगुरूंचे साधकावर किती उपकार आहेत आणि खरे उपकार कोणते आहेत, अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे वरी नुरे त्याचे खरे उपकार. खरा उपकार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. वरी नुरे म्हणजे काय शिल्लक राहणे. काय शिल्लक राहणे म्हणजे अज्ञान शिल्लक राहणे, जीवदशा शिल्लक राहणे, कामसंस्कार शिल्लक राहणे, कर्माचे संस्कार शिल्लक राहणे. हे सगळेचे सगळं घालून टाकण्याचं महान सामर्थ्य या महापुरुषांच्या ठिकाणी आहे. मग अपेक्षित जे आपुले ते सांगतील पुसले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. जयाचे निवाक्य उजियडे, झाले चित्त निधडे. ब्रह्माचे नेपाडे निशंक होय, यजनात्वान पुनर्मोह. मेवम यास्यसी पांडव, येन भूतान शेषेन द्रक्षसात मन्यथो मया. भगवान परमात्मा सांगतात, श्री
गुरूंची जर आपण सेवा केली, गुरुतीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे, ते श्री गुरुच्या सेवेचा परिणाम काय होतो? अंतःकरणातली जी काही उरी आहे, नाम जीवदशेची उरी, कर्माची उरी, इच्छेची उरी, वासनेची उरी, ह्या सगळ्या उरी संत महात्मे गुरुवर्य आपल्या अंतःकरणातून घालवून टाकतात. तुकोबऱ्या सांगतात हा संतांचा खरा उपकार आहे महाराज. नाहीतर एखाद्या साधूंनी किंवा एखाद्याचं लग्न करून दिलं शिष्याचं, एखाद्याला मठ बांधून दिला, हा काही खरा उपकार नाही बरं का. एखाद्याला मठ बांधून दिला, एखाद्याचं लग्न झालं, संपत्ती दिली, हा काही खरा उपकार नाही महाराज. तर त्या प्रारब्धाचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषाजवळ राहून काय झालं पाहिजे? मुक्त झालं पाहिजे. साधू पुरुषाच्या सेवेमुळे काय होत असतं? महाराज सांगतात सगळी आपली अज्ञान ग्रंथी आहे, त्या अज्ञान ग्रंथी बाधित होते. सगळी जीवदशा, शोक नाश, आनंदा वाप्ती, अपरोक्ष ज्ञान होऊन तो स्वानंद साम्राज्याचं जे काही राज्य आहे, ते साम्राज्याचं राज्य तो जीव साधक प्राप्त करून देत असतो. हा संतांचा खरा असणारा उपकार आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. गुरुरे बाबांनी साधकांना काय केलेलं आहे? हे जे काही गुरुरे बाबांचे जर उपकार कोणते असतील, त्यांनी साधकाच्या ठिकाणी साधकत्व स्थापन करून आपण आणखी पहा. गुरुरे बाबांच्या चातुर्मासामध्ये राहणारे विद्यार्थी प्रामुख्याने चांगली सेवा करतात संस्थेमध्ये, असं अनुभवला येतं नेहमीप्रमाणे. कुठली सेवा असेल, कारण त्यांना संस्काराचं वळण लागतं, सेवेचं वळण लागतं. 4 महिने सेवेचं वळण लागल्यामुळं ते रुटीन लागलेली असते. दररोज पहाटे उठायचं, नाहीतर आळंदीमध्ये विद्यार्थी उठतीलच असं नाही महाराज, पण ती दररोज सवय लागलेली असते. 3ला उठायचं, चंद्रभागेचं स्नान. गुरुवरे बाबा चंद्रभागेचं स्नान करत होते. गुरुवरे शास्त्री बाबा चंद्रभागेचं स्नान करतात. गुरुवरे वैकुंठवासी घुले बाबा, गुरुवरे शांतीप्रभू मारुती बाबा, त्यांनाही गंगेमध्ये स्नान करताना पाहिलं. ह्या महापुरुषाने गंगेमध्ये स्नान केलं म्हणून आपण स्नान करतो, नाहीतर आपण काही एवढे महात्म्य नाही स्नान करायला. ऐका, आपण स्वतःहून गेलो असतो का स्नान करायला? नाही, पण त्यांनी केलं, ते करतात म्हणून आपण काय करतो? महाराज स्नान करतो. त्या गुरुवारांनी साधना केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली, त्यांनी केली म्हणून आपण करतो, नाहीतर आपण स्वतःहून करू असं मात्र कधीही घडू शकत नाही. त्यांनी साधकाच्या ठिकाणी ते जे काही ज्ञान संपन्नता आहे ते वळण लावलं, एक संस्काराचं वळण लावलं. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. आणि काय आहे महाराज सांगतात, परोपकार घडे तोची भला. जो अशा प्रकारे भगवत शक्ती स्वरूपाचं ज्ञान यथार्थ रीतीनं साधकाच्या ठिकाणी प्राप्त करून देतो, तेच खरे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्यासारखा भगवान परमात्माही उदार आहे, पण भगवंताच्या अवताराला सुद्धा मर्यादा आहे. भगवान परमात्मा औदार्य संपन्न आहे, पण ते मोक्ष देत असताना मारून देतो. त्याला काय अर्थ आहे का? एखाद्याला घरी जेवायला बसवायचं आहे की नाही, आणि जेवायला बसवायचं म्हणायचं कधी तुम्हाला मिळालंच नाही, घ्या गुलाबजामुन खा. त्याला काय अर्थ आहे का महाराज? त्याला काय अर्थ नाही. ते औदार्य आहे, त्या अवधार्याला मर्यादा आहे, सीमित अवधार्य आहे. पण संत महात्मे भगवान परमात्मा काय करतात? दुष्टाला मारतात आणि त्याला सायुज्य मोक्ष देतात. कृष्ण कोपोनी जासी मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारे. पण संतांच्या संगतीमध्ये रोकडाची लाहिजे, न मरता मोक्ष. संतांच्या सहवासामध्ये मरावंही लागत नाही, संतांच्या सहवासामध्ये फार काळ राहावंही लागत नाही महाराज. संतांचा जो काही सहवास आहे, निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती. क्षणभर जरी गुरुरे बाबांच्या सहवासातले क्षणभर जरी दिवस आपल्याला प्राप्त झाला, एक क्षण जरी प्राप्त झाला, पण ते संस्कार आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. गुरुरे बाबांच्या संगतीमध्ये जे वळण लागलं, ते वळण आयुष्यातलं कधी संपणार नाही महाराज. असं असणार आहे. भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये न्यूनत्व आहे, मारून मोक्ष देतो. पण संत महात्मे त्या साधकाला मारतात, पण त्याची जीवदशा मारतात. त्याची जी काही अंतःकरणातल्या वृत्ती आहेत, बाधित वृत्ती, अनर्थमूलक वृत्ती आहेत, त्या अनर्थमूलक वृत्तीचा नाश करतात आणि त्याला ब्रह्मपदाची सायुज्य रूपाची प्राप्ती करून देतात. म्हणून तुकोबऱ्या सांगतात, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी अनिक ना शिवंते काय न सरे हाय ज्याच्याने ज्ञानेश्वर माऊली.